आणि आता पाहूयात लोकसभेचा महासंग्राम। घराणेशाहीमधल्या लोकांनी संविधानाचा अपमान केला। काश्मीरमध्ये आता संविधान लागू झालं। आज जिथे आंबेडकरांचा आत्मा असेल तिथून आपल्याला आशीर्वाद देत असेल। रामटेकच्या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा। बौद्ध दलित यांना योजनांचा फायदा होणार असल्यामुळे काँग्रेसचा विरोध। संविधानाच्या नावाने देशाला मूर्ख बनवण्याचं काम करतायत। गरीबाचा मुलगा पंतप्रधान झाल्यावर संविधान दिसू लागलं। मोदींचा विरोधकांवर निशाणा। काँग्रेसच्या काळामध्ये 80 वेळा संविधान बदलण्यात आलं। इंदिरा गांधींच्या आणीबाणीने अनेक नियम पायदळी तुडवले। संविधान बदलता येत नाही हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय। भाजप नेते नितीन गडकरी यांचं वक्तव्य। शरद पवार गटाकडून साताऱ्यामधून शशिकांत शिंदेंच्या उमेदवारीची घोषणा। मतदारांची भाजपवरची नाराजी आणि आमच्या कामाच्या जोरावर विजयी होणार, शशिकांत शिंदेंकडून विश्वास व्यक्त। रावेर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून श्रीराम पाटील मैदानात। रवींद्र भैया पाटलांचं नाव चर्चेत असताना श्रीराम पवारांना उमेदवारी घोषित। माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी जवळपास निश्चित। 13 एप्रिलला पक्षप्रवेशाची शक्यता। माढ्यातील पदाधिकारी शरद पवारांच्या भेटीला। आम्ही महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमानासाठी लढतोय। आम्ही मोदी आणि शहा यांच्याशी लढतोय। स्वार्थासाठी कधीही भाजपसोबत राहिलो नाही। राज ठाकरेंच्या टीकेला संजय राऊतांचं उत्तर। ठाणे विभाग भाजपसाठी महत्त्वाचा। ठाणे विभागामध्ये भाजप एक प्रमुख पक्ष। ठाणे लोकसभेच्या जागेवरून देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य। दरम्यान कार्यकर्त्यांमध्ये उभारी आणण्यासाठी फडणवीसांचं वक्तव्य आहे। संजय शिरसाट यांचं भाजपच्या ठाण्याच्या जागेवरून विधानावर वक्तव्य।